मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईचं बॉम्बे करतील असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या निवडणूक विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुंबईचं बॉम्बेकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। मुंबईत भाजप प्रणित महायुतीची सत्ता आल्यास मुंबईची संस्कृती मारली जाईल, मुंबईचं व्यक्तिमत्व सुद्धा मारलं जाईल असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। पाहूयात। सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल। उद्धव ठाकरेंचा खळबळजनक आरोप। बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखण्याचं आवाहन। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसाठी करो वा मरो अशी स्थिती आहे। महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलाय। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईचं बॉम्बे करतील असा आरोप उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या निवडणूक विशेष मुलाखतीत केलाय। महायुतीची सत्ता आली तर ते मुंबईची संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील अशी टीकाही त्यांनी केली आहे। मुंबई महापालिका आज त्यांच्याकडे न देण्याचं कारण, देऊ नये याचं कारण मुंबई नाही तरी सगळे अदानीच्या घशात घालतील। आता तुम्ही परत बघा, पुन्हा हे कदाचित मुंबईचं बॉम्बे करतील, कारण त्यांचा केंद्राचा मंत्री येऊन बोलून गेलाय IIT मुंबईला की तुम्ही IIT बॉम्बेचं मुंबई नाही केलं, मला आनंद आहे। म्हणजे यांना परत मुंबईचं बॉम्बे करायचंय। हा तुमचा फक्त राजकीय आरोप आहे की तुम्ही म्हणताय की तुम्हाला जी वस्तुस्थिती मला जी दिसते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या प्रदूषणात सुद्धा पट्टे की नाही तुम्ही बघा। तुम्ही म्हणता की भाजप सत्तेत आली तर मुंबईचं बॉम्बे म्हणजे मुंबईची मराठी संस्कृती मारतील, मुंबईचं व्यक्तिमत्व मारतील, सगळीकडे जे टॉवर्स आणि सगळं वाट लावून टाकतील। उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनं सडेतोड उत्तर दिलं। उद्धव ठाकरेंच्या हाती निवडणुकीत कोणताही मुद्दा राहिला नसल्यानं ते मुंबईचं बॉम्बेकरण करणार असा आरोप करत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात मराठी शब्द नव्हते असा पलटवार शिवसेनेनं केला। बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकल्याचा तो परिणाम आहे असा टोला देखील शिवसेनेनं लगावलाय। मुंबईला बॉम्बे म्हटलं तर काही हरकत नाही असं म्हणणाऱ्या काँग्रेससोबत उद्धवजी गेले, मग त्यावर त्यांना हे आठवलं नव्हतं का? आज मला वाटतं मराठी अस्मिता ही तुम्हाला सगळ्यांना आहे, या फक्त ठाकरे बंधूंकडेच आहे असं काही जरुरी नाही। त्यांचा मी सन्मान करतो, परंतु मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि मुंबई ही काय मुंबईच राहील। भाजपनेही उद्धव ठाकरेंच्या बॉम्बेकरणाच्या आरोपावर प्रतिहल्ला चढवला। मुळात बॉम्बेचं नामांतर मुंबई भाजपनं केलं। बॉम्बे हायकोर्टाचंही मुंबई हायकोर्ट असं नामांतर भाजपच करणार असल्याची ग्वाही भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। त्याने जरा छातीवर हात ठेवून सांगावं, बॉम्बेचं मुंबई कोणी केलं हो? रामनाईक साहेबांनी केलं ना। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणी केलं? आम्हीच केलं ना। छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव कोणी दिलंय? आम्हीच दिलं ना। आणि बॉम्बेचं मुंबई हायकोर्ट सुद्धा आम्हीच करणार आहोत। गेल्या 20 वर्षात मुंबई दृश्य स्वरूपात जशी बदलली तशी सामाजिक दृष्ट्याही मुंबई बदलली आहे। मुंबईचा सामाजिक चेहरा बदलत चाललाय। उच्चभ्रू वर्गात आजही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जातो। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप तेवढेही बिनबुडाचे नसावेत असं मराठी माणसाला वाटू लागलंय। उद्धव ठाकरेंनी केलेला बॉम्बेकरणाचा आरोप निवडणुकीत अपील होतो का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।